माळेगावची 26 जानेवारी एवढी खतरनाक होण्याचा आपण कधी विचारच केला नव्हता. चला तुम्हाला सांगतो ब्लॉगमध्ये पुढं. तर जय शिवराय भाऊ, कशा तुम्ही सगळे फॅमिलीच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 26 जानेवारी आणि 26 जानेवारीची सुरुवात झाली सकाळी सकाळी चैतन्याच्या घरानं. आता चैतन्य काय म्हणतोय तुम्ही ब्लॉगमध्ये आता पुढं बघा. मला बी सकाळ सकाळ लवकर उठवले. आता बघायचं काय करायचं आणि ते इस्त्री मागायचं चाललंय. ते बघा, दरवाजा उघडून ठेवलाय, तिकडचा बी उघडून ठेवलाय, पण ते काय दरवाजा उघडणार. तर भावानो, सकाळ सकाळ आपला पोपट झालता. आपण जे कुर्ता घालणार होतो तो कुर्ता प्रेस केलेला नव्हता आणि आता वाजले 7. सरांनी सांगितलं 6:45 वाजता आहे, पण आता इथं वाजले 7:30. त्यामुळे आपल्याला एकदम घाई आहे. आपण चैत्याच्या घराला होता कुर्ता प्रेस करायला. नंतर एकदाचा कुर्ता प्रेस केला मित्रांनो, आणले खतरनाक मध्ये उशीर झालाय. त्यामुळे म्हणलं जरा आता पळतच जावं लागतंय. जाताना बघतोय तर सनराईज तर काय एक नंबरच होत होता. एकदाच आपण आता शाळेपाशी आलो मित्रांनो. आपल्याला उशीर झाला त्यामुळे मी आता कार्यक्रम चालू झाला, पण कार्यक्रम चालू व्हायच्या 1 मिनिट अगोदर आपण शाळेत पोहोचलो. तर आपण शाळेत आलो त्यानंतर प्रमुख पाहुणे पण आले. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर पहिले चाललेले इथं पीटी सारखं काहीतरी होतं, यावेळेस ते घेत होते ना आपण बघत होतो. तर मित्रांनो, हे नेमकं काय चाललंय चला तुम्हाला पण ऐकवतो. कार्यक्रम चालू होता तेवढ्याला आपल्या सर म्हणले वर जाऊन फोटो काढ चांगला. तर आपण आलतो डायरेक्ट आता टेरेसवर वरनं फोटो काढायला. वर सरांनी फोटो काढायला पाठवलं. चला म्हणलं आता आपण व्हिडिओ पण काढून घ्यावं, कारण की SSM हायस्कूलचा 26 जानेवारीला वरनं व्ह्यू असला 1 नंबर येत होता. त्यामुळे म्हणलं तो तुम्हाला पण दाखवावा. तर शाळेमधला कार्यक्रम संपला होता. त्यानंतर आपण चाललो डायरेक्ट आता नगरपंचायत पशी. त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट आलो आपण आता आपल्या माळेगावच्या नगरपंचायतीपाशी. बघू शकता इथं नियोजन तर यावेळेस खतरनाक होत होतं. त्यानंतर आपली थोड्याच वेळात आपली शाळा पण इथं आली. तर नगरपंचायत समोर आल्यानंतर इतर प्रमुख पाहुण्यांनी झेंडा बंधन केलं. बघू शकता तिकडे वर झेंडा फडकला. आता थोडंच होणारे आपल्या इथं कार्यक्रमाला सुरुवात. त्यानंतर मित्रांनो इथं राष्ट्रगीत सगळं झालं उरकून आणि त्यानंतर इथं चाललेली सगळ्यांची भाषणं. त्यामुळे अख्खी शाळा खाली बसलेली ना आपण इथनं काही व्हिडिओ काढायचं काम करत होतो. तर सगळ्यांची भाषणं झाली. त्यानंतर या बालका मुलीने डान्स केला. तर तुम्हाला डान्स पण दाखवतो. त्यानंतर नगरपंचायती समोरचा कार्यक्रम संपला असं जाहीर केलं. त्यानंतर सगळे विद्यार्थी जात होते शाळेच्या दिशेने. तर थोडंच आपण पण येऊन पोहोचलो. आपल्या SSM हायस्कूलमध्ये सगळे विद्यार्थी आले होते. आपणच राहिलो. त्यानंतर आपण पण आलो आणि थोड्याच आपल्या SSM हायस्कूलमधला पण कार्यक्रम संपला. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. पेजवर असेल तर पटापट फॉलो करून घ्या.